लेकीचा बाप हा लेकीकडे फक्त 4 दिवसाचा पाहुणा असतो, पण तुम्ही तर आडे आले नाडलेच झाले. नाही, खाणं पिणं आराम करणं इथपर्यंत ठीक होतं, पण आता तुम्ही जावयाच्या पैशांवर डॉक्टरकडे बी जाणार आहे. लोक म्हणतील जावयाच्या जीवावर जगणारा सासरा. तात्या, इथे काऊन बसला तसे? घरी चला ना. आणि हो, तुमच्या लक्षात आहे ना उद्या आपल्याला डॉक्टरांकडे जायचं ते? माय वल्लरी, काऊन हट्ट करून राहिली तू? तात्या, काय चुकीचं बोलले हो मी? आपल्याला डॉक्टरांकडे जायला नको का? हे बघा, मागच्या वेळेला थोडक्यात निभावून गेलंय सगळं, पण आता या वेळेला नाही ऐकणार आहे मी तुमचं. चला ना माझ्यासोबत डॉक्टरांकडे. आहो, वेळेवर डॉक्टरांकडे गेलो ना तर वेळेवर उपचार सुरू होतील, वेळेवर औषधं सुरू होतील. तेच तर नको ना मले माय, तेच तर नकोय. लेकीच्या कमाईवर जगणारा बाप म्हणून गावाकडे मले नालस्ती सहन नाही करायची. आता जे काय होई जाईल ना ते गावाकडेच. तू मला भरीस पाडू नकोस. आता कोण हट्ट करी राहिले तात्या? तात्या, मला सांगा, माझ्या जागी तुमचा मुलगा असता तरी बी असंच वागलं असतं का हो तुम्ही? सांगा ना, आता काऊन थांबलात तुम्ही? माझ्या जागी जर का तुमचा मुलगा असता तर त्याच्याकडनं सुद्धा औषधांचे पैसे नसते घेतले का तुम्ही? नसतं का उपचार करून घेतलं? नाही ना. मग अहो, मी पण तर तुमचीच लेक आहे ना. मग काऊन माझ्यासोबत असं वागी राहिले तुम्ही? काऊन मला दूर लोटी राहिले स्वतःपासून? काका, मला अजून बी आठवतंय, लहानपणी तुम्ही मला तळाताच्या फोडासारखं जपलंय. मग आता जेव्हा मी तुमच्यासाठी हे सगळं करी राहिले तर मला काऊन असं पर्क करताय? काऊन सतत मला तू हा पैसा नको, तू हा पैसा नको असं म्हणताय हो? मला एक गोष्ट सांगा, मी तुमची मुलगी आहे म्हणून तुम्ही आजवर मला काहीतरी कमी पडू दिले का हो? नाही ना. नेहमी माझ्यासाठी सगळं करत आला. मग आता जेव्हा बाई वेळ तुमच्यासाठी काहीतरी करायची, तुमची काळजी घ्यायची, तर मला काऊन नाही करी देतात? मग कर्तव्य आहे ते, मा अधिकार आहे तो, आणि तो माझ्यापासून कोणीही राहून नाही घेऊ शकत, अगदी तुम्ही नाही. तात्या, मी लग्न करून जेव्हा आडी आले ना मुंबईमध्ये, तेव्हा सतत मनामध्ये तुमचा विचार असायचा. कित्येक वेळा तुम्हाला आडी बोलवलं मी, पण नाही आला. कधीतरी मा विचार केला का हो तुम्ही की माझ्या मनात काय सुरू असेल, तुम्ही कसे असाल, काय खात असाल, कसे राहत असाल? सतत डोक्यात विचारायचे. बा खूप त्रास व्हायचा मला या सगळ्याचा. आज एक प्रश्न विचारू का हो तुम्हाला? विचारलं खरं, विचार. का मुलीचा पैसा आई वडिलांना नको असतो? लग्न झाल्यानंतर तिच्यावरचा हक्क काऊन सोडून देतात आई वडील? काऊन तिला परक समजतात? काऊन तिला स्वतःपासून लांब करी देतात तो? का? ऐका ना मा, चला ना माझ्यासोबत डॉक्टरांकडे. प्लीज. हे बघल्या, किती बी झालं तरी
समाजाची रीत मोडून नाही चालत ग लेकरा, नाही चालत. मी गावाकडेच बरं आहे, नाही तर राहू शकत. तुझं प्रेम कळतंय का मला लेकरा, कळतंय, पण मी तरी काय करू, नाही तर राहू शकत. तेवढं माझ्या तिकिटाचं बघ. तात्या, तात्या, शांत हो वल्लरी, अगं असं रडून काय होणार आहे? ताई, तात्या अचानक म्हणाले की त्यांना गावाला परत जायचंय. मला वाटलं होतं इतके वर्षांनी आल्यात तर माझ्यासोबत ते राहतील, किती आनंदाने आले होते ते, निदान बरे होईपर्यंत तरी राहतील असं वाटलं होतं. पण आता ऐकतच नाहीये. लू, माझ्याही कसं बोलली ऐकलंस ना. हे असं झाल्यावर कोणत्या बापाला आपल्या लेकीच्या घरी राहावं वाटेल? आधीच आपल्या घरी यायचं या गोष्टीचं ओझं त्यांच्या मनावर होतं. त्यात आता जावायच्या पैशाने दवा पाणी करू नका असं म्हटल्यावर खूप वाईट वाटलं असेल त्यांना. आधी जुन्या वळणाचे, त्यात आईच्या जिभेला बांध नाही. किती वाईट वाटलं असेल ना काकांना, किती दुःख झालं असेल त्यांना. मुलगी जन्माला आली की वर आनंद दाखवणारे आई वडील मनातून का दुःखी असतात ना, हे आज मला कळलं. मुलीला जन्म द्यायचा, तिला लहानाची मोठी करायची, स्वतःच्या पायावर उभं करायचं, चांगले संस्कार द्यायचे, पण परक्याचं धन मानून. तिला सासर कसं मिळेल, तिची सासरची मंडळी आपल्याशी कसं वागतील, ह्याची कायम भीती असते ना त्यांच्या मनात. ते खरं बोललात तुम्ही मिठूताई. मला तर कळत नाही की या सगळ्यावर नेमकं सोल्युशन काय आहे. आता मलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. एक मिनिट, तुम्ही थांबा. हे बघा, तुम्ही आता जाऊन सासूबाईंशी वाद नका घालू, गोष्टी अजून बिघडतील. वल्लू, आता जावई आणि सासऱ्यामध्ये बोलणं व्हायला हवं, तरच काहीतरी मार्ग निघेल. म्हणजे तात्या, अरे पाहुणे, माझ्या तिकिटाचं झालं का? मला गावाला जायचंय ना. झालं असेल तर आणून द्या मला, आणि गाडीत बसवून द्यायला या मला. पण मुंबईत काही कळत नाही ना मला, म्हणून तुम्हाला त्रास देतो. झालं तुमचं बोलून? पाहुणे, काय चुकलं का? नाही म्हणजे जास्त काही बोललो असेल तर माफी करा मला. नाही तर नाही. माझं म्हणणं एकदा नीट शांतपणे ऐका. जोपर्यंत तुमची ट्रीटमेंट, तुमचं दवापाणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही इथेच राहायचं. मी तुमचं तिकीट आणलेलं नाहीये आणि आणणारही नाहीये. अहो पण अरे असं जाणाऱ्याला अडवू नये बाबा. हं? जाऊ दे त्यांना. तात्यांले बी कितलं जड जात असेल ना, असं लेकीच्या घरी पडून राहिले. सावकाश जा तात्या, आणि पोचल्यावर पत्र लिहा बरं का खुशालीचं. काय ना की आम्ही काळजी करत बसू ना तुमची, म्हणून. आई, बास झालं. तात्या कुठेही जाणार नाहीये जोपर्यंत त्यांची ट्रीटमेंट पूर्ण होत नाही आणि त्यांना पूर्णपणे बरं वाटत नाही किंवा त्यांना राहायचंय तोपर्यंत तात्या इथेच राहतील. हो पाहुणे, वेणबाईंचा असा अपमान नका करू. नाही म्हणजे
माझ्यामुळे भांडणं नकोत. तात्या तुम्ही एक काम करा, इथे बसा. अहो पण तात्या अहो. बसा बसा बसा, मी सांगतोय ना, बसा प्लीज. तात्या मला नेमकं काय म्हणायचंय ते ऐकून घ्या. हे बघा तात्या, मी तुमच्या लेकीशी लग्न केलं. ती आमच्या घरात नांदायला आली. माझ्या घराला, माझ्या घरातल्यांना तिने आपलंसं केलं. घरातल्यांच्या प्रत्येक गरजेला ती उभी राहिली. आपल्याकडे हीच रीत असते ना, लग्न झाल्यानंतर मुलीने तिचं सासर हेच आपलं घर मानायचं आणि राहायचं. ही अपेक्षा मुलीकडून केली जाते. मग तेच जावयाने केलं तर बिघडलं कुठे? सुनेने आपल्या नवऱ्याच्या आईवडिलांना आपलं आईवडील मानायचं, पण जावयाने काय करायचं? तो नाही मानू शकत का? सगळं सुनेने करायचं. नवऱ्याच्या आईवडिलांचा आदर करायचा, त्यांची काळजी करायची, पण जावयाने काय करायचं? सणासुदीच्या दिवशी सासरी जायचं, भेटवस्तू घ्यायच्या आणि लाड करून घ्यायचे, बस. हे मला नाही पटत तात्या. सासरची जबाबदारी घेणं हे जसं सुनेचं कर्तव्य आहे ना, तसंच जावयाचंही कर्तव्य आहे की त्याने त्याच्या सासरची जबाबदारी घ्यावी. त्यानेही बायकोच्या आईवडिलांना आपलं आईवडील मानावं, त्यांचा आदर करावा, त्यांना काय हवंय नको ते बघावं. अगदी त्यांचा मुलगा असला तरीही जावयाने ही जबाबदारी घ्यावी. म्हणून दोन्ही घरांच्या बाबतीत निर्णय घेण्याची जबाबदारी माझी आहे. त्या नात्याने मी हा निर्णय घेतलाय की तात्या तुम्ही कुठेही जायचं नाही, इथेच राहायचं. आणि तुम्हाला जर माझा हा निर्णय मान्य नसेल तर जाताना तुम्ही तुमच्या लेकीला घेऊन जाऊ शकता. मी तिला नांदवणार नाही. अहो पर पाहुणं, पाहुणं बोला. आहे मंजूर? हो पण असं नका बोलू. काय चुकलं माकलं असेल तर मला शिक्षा द्या. पर माझ्या वल्लरीची काय बी चूक नसताना तिला एवढी मोठी शिक्षा नका देऊ. हे बघा, माझं काही चुकलं असेल ना तर मी नाक रगडायला तयार आहे. आता पण माझ्या लेकीला नांदवा. तात्या प्लीज. तात्या, माझा निर्णय झालाय, तो काही आता बदलणार नाहीये. तुमच्या लेकीचा संसार वाचवायची जबाबदारी आता तुमच्या हातात आहे. तात्या, आता इथे थांबून तुमच्या लेकीचा संसार वाचवायचा की तुमच्या हट्टापायी तिचा संसार मोडायचा, हे तुम्ही ठरवा. द्यावा. माय व काय पण दिवस आले पा. बायकोपेक्षा, स्वतःच्या संसारापेक्षा सासरा जावाचा झाला यायले. आणि माय जरा काही बोलली की लगेच तिला गावाला सोडायला निघतो आले. आणि आधी सासऱ्याला थांबवून घेण्याची, घरात ठेवण्याची कितली गडबड सुरू आहे. देवा, पाहतोय ना आमच्या घरात काय रामायण चाललंय ते. अजून काय काय बघायचं राहिलंय काय माहिती. वेणबाई, मला माफ करा. आता माझ्या लेकीच्या संसाराचा प्रश्न उभा राहिलाय, त्यामुळे मला अडीच राहावं लागेल. मायो, बरं झालं म्हातारा अडीच राहता येते. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या लेकीच्या संसाराला आग लावायला गैरी मज्जा येणार आहे मला. म्हणजे आपल्या लेकीच्या संसाराची राग घेऊनच म्हातारा शेवटचा श्वास घेईल.
ताई तुमचा मला पोरगे नको बरोबर कळलं नो पडता म्हणून काय झाला तुझा त्या आवजीप्रमाणे प्रेम केलं ना हो मी गोड कौतुक केलं हवा नको तर दिलंय हो पोराचं बाळण पण आता सगळा कायचा नीट होऊ कोया म्हणून माझं सगळं संसार थैसर गावात सोडून दिलंय वाऱ्यावर माझं त्याने काका थैसर एकटं ठेवलंय तुमका माहिती असं ना माझी केवढी मोठी कानं वळासाठी मी बंद करून दिलंय हो ह्या पोरग्या मग घराबाहेर जाऊन सांगतो कित्याक म्हणून विचारा अब कित्याक करा बोलत हा रावण आता यत काय रे तुझो न्याय तुमचा वल्लरी तुमका तर माहिती असा त्यानं काय तमाशा घातले तो सगळं मी तुमका सांगलंय ना म्हणून मग काय बंद केला नाही जर योग आता मी गावात जाते हो तुमका होय हो नको निलिमाताई तुम्ही जा गावाला खरंच जाव निर्धास्तपणे जा हा तुम्हाला सूड घ्यायचा आहे ना मग मी आहे ना मले बी त्या वल्लरीचा सूड घ्यायचाच आहे गैरी शाणी समजते ना ती स्वतःले आता मी बी दाखवते तिले ही इंदुमती काय चीज येते जा तुम्ही झाला माझा त्याचे पैसे मी देते तुम्ही काही काळजी करू नका कधी गाडी तुमची एका तासाच्या नंतर असं काय हो मग निघा ना तुम्ही लवकर गाडी चालली जाईल ना निघा निघा जाऊ म्हणतात हो जाते सांभाळून जा खरंच जाऊ फोन करा बर का मला पोचल्यावर आणि असे पण आधे मध्ये फोन करत राहा बर का हा खरंच जाऊ पण येते हा या सांभाळून जा हॅलो काय गे दुर्पदे थोडी येणार होती ना कधीपासून तुला बोलवून राहिली अजून आली का बरं नाही थोडी इंदुताई आम्ही तर तयार आहे तडी यायला पण त्या घरी आल्यावर सगळं नीट होई जाईल ना असं का बरं विचारते दुर्पदे तू हा तू आप्पाले आणि तुझ्या लेकीले घेऊन लगेच आडी निघून ये तुला लेक तुझ्या ताब्यात नाहीये आम्ही गावाला राहून बी आम्हाला माहितीये तडी आल्यावर आमच्या नावाला बट्टा लागणार नाही ना ए दुर्पदे तू मला शहाणपणा नको शिकवू हा आणि काय करायचं ना ते मी बघते माझा लेक जरी माझ्या ताब्यात नसला ना तरी बी मी आता फोनाचंच ऐकणार नाही तू ये लवकर निघून आडी ठेवते फोन डॉक्टर रिपोर्ट्समध्ये काही काळजी करण्यासारखं तर लिहिलं नाही आहे ना सी तसं म्हटलं तर काळजी करण्यासारखं आहे आणि म्हटलं तर नाही डॉक्टर असं कोड्यात नका बोलू प्लीज काय ते खरं सांगा हे बघा मिस्टर मनोज तुमच्या सासऱ्यांच्या हृदयात 40% ब्लॉकेजेस आहे हो पण एक छोटीशी सर्जरी करून आपण ते घालवू शकतो काय त्यानंतर त्यांना आरामाची गरज राहील आरामानंतर ते पहिल्यासारखे चालू शकतील फिरू शकतील आणि कामही करू शकतील हो पण शेतातले अवजड काम त्यांना करता येणार नाही बरं डॉक्टर मला सांगा कधीपर्यंत हे ऑपरेशन करावं लागेल आपल्याला मी अजून काही टेस्ट लिहून देतो त्यांचे रिपोर्ट्स आले की मग आपण प्लॅन करूया ओके पण ऑपरेशन नाही म्हणजे खरंच गरज आहे का ऑपरेशनची तात्या नाही म्हणजे गैरा खर्च होऊन जाईल ना म्हणून हो तात्या तुम्ही खर्चाचं एवढं टेन्शन का घेताय वल्लरीताई आहेत ना
त्या समर्थ एक हाती खर्च करायला सगळा. अशी मुलगी मिळायला भाग्यच लागतं. तुम्ही खूप भाग्यवान आहात तात्या. डॉक्टर राव, वल्लरीताईंनी कितीतरी लोकांना न्याय मिळवून दिलाय आणि त्यांच्या केसचे पैसे सुद्धा घेतलेले नाहीयेत. एकदा वल्लरीताई एका आजींना आमच्या क्लिनिकमध्ये घेऊन आल्या होत्या. त्या आजींनी वल्लरीताईंबद्दल आम्हाला सगळं सांगितलं. तेव्हा आम्हाला कळलं की वल्लरीताई किती मोठं काम करतायत ते. मी सुद्धा आता वल्लरीताईंकडून प्रेरणा घेऊन महिन्यातून 2 ऑपरेशन फुकट करतोय. त्यामुळे गरजूंनाही मदत होते.